देवराव भालेराव, बहुजन युथ पॅन्थर महिला जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर, मुक्काम पोस्ट तांदुळवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर यांनी आपल्या तहसील समोरील आवारात असणाऱ्या 3 अन्नधान्य गोडाऊन येथे तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत तक्रार अर्ज करण्यात आला की आपल्या तहसील आवारात असणाऱ्या तहसील समोरील 3 अन्नधान्याचे गोडाऊन येथून खूप मोठा धान्याचा उरलेला साठा लंपास होत आहे, हे त्यांच्या निदर्शनात आले आहे। तरी मी आपणास या अर्जाद्वारे तक्रार अर्ज करते की या 3 अन्नधान्य गोडाऊन मध्ये आतून बाहेरून या गोडाऊनला तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे व या 3 गोडाऊन मध्ये येणारा जाणारा सर्व कोठ्यांची व कोठ्या संदर्भात असणाऱ्या सर्व लेखाजोगा यांची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी। तसेच तहसीलच्या उत्तर भागात पूर्ण तार कंपाऊंड करण्यात यावे व तसेच चिंचाच्या झाडापासून सेतूकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता तात्काळ बंद करण्यात यावा। हे येत्या 30 तारखेच्या आत न झाल्यास व 30 तारखेच्या आत या गोडाऊनला सीसीटीव्ही कॅमेरे न लावल्यास मी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करेन व तिथे काही अनुचित प्रकार घडल्यास सर्व जबाबदारी आपणावर राहील, असा अर्ज देण्यात आला आहे। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। दिनांक 17/2/2025 रोजी माननीय तहसीलदार राहुरी यांच्या कार्यालयापुढे शासकीय जे अन्नधान्याचे गोदाम आहे 1, 2 आणि 3 ह्या संदर्भात 17/2/2025 ला मी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदनाद्वारे कळवले होते की ह्या गोडाऊनमध्ये भरपूर भ्रष्टाचार चालू असल्याने यांना चारी बाजूने फुटेज बसवा आणि उत्तरेकडील जो रस्ता आहे तो तात्काळ त्याला तार कंपाऊंड करण्यात यावं आणि तेथील साठा जो येणारा जाणारा साठा आहे तो त्याचा लेखाजोखा हे करून तो तात्काळ संबंधितावर दोषींवर कारवाई करावी या संदर्भात मी तहसीलदार साहेबांना निवेदन देऊनही अद्यापही कोणत्या प्रकारे कारवाई केलेली नाहीये। याचा अर्थ असा का हे सगळे मिळेजुळे सरकार आहे, यांना कोणत्याही कायद्याचा धाक राहिलेला नाहीये। यांनी एवढा दिवस होऊन सुद्धा आजपर्यंत मला एकही लिखी 2 वळीचं पत्र दिलेलं नाहीये की आम्ही कारवाई करतो, चौकशी करतो, या माध्यमातून काहीच केलेलं नाहीये। या संदर्भात येथील जे भ्रष्टाचारी असतील, जे इथं एमडी जो आहे डोळस आणि येथे जे शिवाजी शिंदे नावाचे अधिकारी यांच्या आशीर्वादाने येथील हा जो भ्रष्टाचार चालू आहे आणि याच्यामध्ये जो खाजगी माणूस आहे जाधव, प्रताप जाधव, याचा तर खूप मोठा कारनामा आहे। या माध्यमातून यांनी येथे धान्याचं अफरातफर केलेली दिसून येते। त्याच्यामुळे मी उपोषणाचा इशारा देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारे कारवाई झाली नाही। त्या कारणाने मी आज 3/3/2025 रोजी माननीय तहसीलदार राहुरी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे। जर अजून कारवाई जर केली नाही, जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण हे माझे चालूच ठेवणार आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।